महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस 40,000चा मुद्देमाल हस्तगत, आरोपी अटकेत। शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील एका घरफोडी प्रकरणात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 30,000 रुपयांचे चांदीचे दागिने, 10,000 रुपयांची रोकड असा 40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। प्रवीण पोपटवाडिले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 71,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दिनांक 2024 मध्ये घडली। 5 जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे DB पथकाने शिरपूरमध्ये सापळा रचून दीपक रमेश कोळी वय वर्ष 36 या संशयितास अटक केली। त्याच्याकडून पैंजण, ब्रेसलेट, 10,000ची रोकड जप्त करण्यात आली आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करत आहेत। शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेकवाडे गावात दिनांक 6/11/2024 रोजी घरफोडी झाली होती। सदर घरफोडीमध्ये 36,000 रुपयाचे चांदी सोन्याचे दागिने आणि 35,000 रुपये रोख चोरीला गेले होते। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम करत होती। सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी माननीय किशोर परदेशी साहेबांना मिळालेली आहे। त्यांनी DB पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी DB पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीचं नाव दीपक कोळी आहे। या आरोपीच्याकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 40,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे।